केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सांगली जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे। त्याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलीस पथकाला विशेष सूचना देऊन सराईत गांजा विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते। दरम्यान 1 जुलै 2026 रोजी पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की खालिद रियाज मोमीन वय वर्ष 34 राहणार अमर टॉकीज समोर ख्वाजा झोपडपट्टी मिरज हा गांजा विक्रीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडचे व त्यांच्या पथकाने पंच आणि फोटोग्राफरसह सापळा रचला। संशयित मोटरसायकलवर प्लास्टिकच्या पिशवीसह येताच पोलिसांनी त्याला शताफीने ताब्यात घेतला। झडतीदरम्यान आरोपीकडून 576 ग्रॅम वजनाच्या तयार गांजाच्या 103 पुड्या तसेच एक मोटरसायकल असा एकूण 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपी हा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात गांजाची विक्री व वितरण करण्यासाठी हा माल आणल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्याच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडचे करत आहेत। पोलीस अभिलेखावर अनेक गांजा विक्रीचे गुन्हे असलेल्या या सराईत आरोपीवर कारवाई करून त्याच्या अवैध व्यवसायाला मोठा आळा बसल्याचं पोलिसांनी सांगितलं। सांगली जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा वितरणाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी, जेणेकरून जिल्हा नशामुक्त करण्याच्या मोहिमेला अधिक बळ मिळेल।